पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानकृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ज्ञानेश्वरीचा आपला पहिला अध्याय चालू आहे। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। मला ही सगळी जी लक्षणं आहेत ती मला अशी वाटतात केशव ही विपरीत आहे, अयोग्य आहे। आणि अशा प्रकारे युद्ध करून आपण जे मिळवणार आहोत ते काही मला त्यातनं मिळणारं जे फळ आहे ते फळ काही फार श्रेय देणारं आहे असं वाटत। इथे श्रेय मिळेल, काही आपलं कल्याण होईल असं मला वाटत नाही। या युद्धामध्ये या स्वजनांना स्वजन महावे अथवा आणि या इथल्या युद्धामध्ये आपल्या स्वजनांना, बांधवांना, गोत्रजांना, आचार्य गुरूंना या सगळ्यांना मारून जे मिळणार आहे ते काही फार श्रेयाचं आहे असं मला दिसत नाही। आणि त्यामुळे ही सगळी लक्षणं मला काही योग्य वाटत नाही, ते सगळं विपरीत आहे। मी काय म्हणतो आहे तेच तू ऐक। या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे। आता तो म्हणाला, आता माऊलींची वरची ओवी बघा, त्यांनी लगेच अर्जुन काहीतरी भलतंच खाली बोलणार आहे याच्याकरता आधीच माझी वाचा लागे वरळू आणि वरच सांगून टाकली। म्हणजे पुढं काय तो बोलणार आहे त्याची सुरुवात तिथे करून टाकली आहे। माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ। या कौरवा जरी वधावे, जर या कौरवांनाच वधायचं तर मग युधिष्ठिराधिका का न वधावे। मी युधिष्ठिरालाही मारावं, मग कौरवांनाच का मारावं। हे येर आघवे गोत्रज आमचे, हे इथे असलेले सगळे आमचे गोत्रस्तर आहेत। म्हणून जळो हे झुंज, जळो हे युद्ध, संपो हे युद्ध, आग लागो त्या युद्धाला। प्रत्ययान्नये मज येणे काय काज महापाये पापे। प्रत्ययान्न नये मज, माझ्या अनुभवाला, माझ्या प्रत्ययाला असं काही येत नाही आहे की जे काही कल्याणकारी आहे, श्रेयस्कर आहे। उलट आम्ही सगळे पापाचे धनी होणार आहोत। येणे काजे काय महापापे, महापापाशिवाय काय पदरात पडायचं आहे। देवा बहुती परी पाहता, पुष्कळ विचार केला, बहुती परी पाहता विचार केला, पुष्कळ प्रकाराने मी विचार करून पाहिला, पण येथ ओखटे होईल झुंजता, मला काही कुठं चांगलं होईल असं दिसलं नाही। इथे युद्ध केलं एवढंच आहे, किंवा जे घडेल ते काही फारसं चांगलं घडणार नाही आहे। वर काही चुकविता लाभू आधी, पण हे सगळं टाळलं, युद्धच जर आपण टाळलं तर काही फायदा आहे असं वाटतंय। युद्ध करून काही फायदा होईल असं मला दिसत नाही, पण युद्ध टाळून मात्र नक्की फायदा होऊ शकेल। म्हणाले न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानीच किं नो राज्येन गोविंद किं भोगैर जीवितेन वा। म्हणजे येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानीच तैमेव प्राणांस त्यक्त्वा धनानीच। म्हणाले इथे ह्या अशा स्थितीमध्ये काय उपयोग आहे ह्यांचं। किं नो राज्येन, हे राज्य जरी मला नंतर प्राप्त झालं तरी त्या राज्याचा उपयोग काय। कारण मी त्यामुळे उपयोग काय म्हणजे यांचा मृत्यू झाल्यानंतर, माझे गोत्रज, माझे बांधव सगळे निघून गेल्यानंतर मला जर ते राज्य यश म्हणून मिळत असेल, कीर्ती म्हणून, वैभव म्हणून, संपदा म्हणून मला जर मिळत असेल तर अधिकार म्हणून, मला ते सत्ता म्हणून ते राज्य मला नको आहे।
म्हणून म्हणतात न कांक्षे, मला या विजयाची अपेक्षा पण नाही आहे, मला ह्या राज्याची पण अपेक्षा नाही आहे, त्या राज्यापासून मिळणाऱ्या सुखाची पण अपेक्षा नाही आहे. म्हणाले हे भगवंता, हे जे मिळणारं भोग, जे मिळणारं जीवित किंवा जे मिळणारं राज्य, ह्याचा उपयोग काय? या सगळ्यांच्या शिवाय मिळणार असेल तर मला ते नको आहे. येशामर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच. म्हणून ते हे जे सगळं आहे ते सगळं मला भोगण्याची, त्या सुखाची मला इच्छा नाही आहे. म्हणाले हे इथे या ठिकाणी युद्धाला जे येऊन उभे आहेत ते म्हणाले मुळातच उभे राहिले आहेत तेच आपले प्राण आणि धन हे दोन्ही टाकूनच, म्हणजे त्यांचे प्राण पण गेलेलेच आहेत आणि त्यांचं धन म्हणजे वैभव पण संपलेलंच. असं सगळं सोडून इथे जे राहिलेले लोक आहेत त्या ह्या सगळ्यांना नष्ट करून हे सगळं राज्य मिळवावं मला काही इच्छा नाही. येशामर्थे कांक्षितम नो राज्यम, म्हणून मला हे राज्याची इच्छा नाही. भोगा सुखानीच, कशाचीच इच्छा नाही. तर या विजयवृत्ती काही मग सर्वथा काज नाही, ए तरी काही हे पाहुनिया. त्यावेळी म्हणतात ते की तया विजयवृत्ती म्हणजे विजयाची इच्छा, वृत्ती म्हणजे इच्छा, त्या विजयाची इच्छा माझ्याकडे काही राहिलेली नाही. मग सर्वथा काज नाही, मला मुळीच त्याच्याविषयी कर्तव्य नाही. ए तर राज्य तरी काही हे पाहुनिया, हे अशा प्रकारे मिळवलेलं राज्य घेऊन मला काय करायचं आहे, त्यात मला बिलकुल रस नाही. या सकाळा ते वधावे मग जे भोगावे, ते जळवता आघवे पार्थू म्हण. जाऊ दे, संपू दे ते आजच्या म्हणजे, जाऊ दे मरू दे, जाऊ दे जळू दे, जाऊ दे त्याला आग लागू दे, अशा भाषेतच तो बोलतोय आता. म्हणाले नेणे सुखे विण होईल, नाही तेणे, चुकून नेणे म्हटलं, तेणे सुखे विण होईल, ते भलतेही साहिजेल, वरी जीवितही वेची जेल, याची लागी. म्हणाले या राज्य सुखाच्या अभावी म्हणाले जे काही मला भोगावं लागेल, तेणे सुखे विण होईल, म्हणजे हे राज्याचं सुख मला मिळालं नाही, मी विजय मिळवला नाही, मी इथून निघून गेलो, काही जो काही पर्याय आपण स्वीकारू आणि आपण जाऊ, त्याच्यामुळे मला जे भोगावं लागेल. आता पुढे भगवंत सांगतोच आहे काय काय भोगावं लागेल ते. तुझी अपकीर्ती होईल, तुला लोक भ्याड समजतील, तू तुझं कर्तव्यापासून दूर जाशील, तुझा क्षत्रियाचं जे जीवन आहे ते ज्याकरता योजलेलं आहे त्या जीवनापासून तू परांगमुख होशील, वगैरे वगैरे अनेक तऱ्हेने. तर म्हणाले तो काय जे सगळं तुम्हाला पुढे दिसत असेल यातनं होणारं माझं अकल्याण काही हो, ते मी सोसायला तयार आहे. तेने सुखे विण होईल, ते भलतेही साहिजेल, ते जरी चांगलं नसलं तरी सुद्धा मी ते सहन करून जाईल, मला चालणार आहे. वरी जीवितही वेच याची लागी, याकरताच माझे प्राण द्यायला लागतील. सगळ्यांनी मी चाललो गणांगणातून पळून, म्हणून सगळ्यांनी मला सगळ्या बाजूंनी घेरलं आणि घेरून मला मारून टाकलं तरी मला चालेल, काही झालं तरी चालेल. परी यासी घातुकी जे मग आपण राज्य भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. ह्यांचा घात म्हणजे ह्यांचा वध करावा आणि मग मी राज्यावर बसावं किंवा त्या राज्यात उपभोग घ्यावा, हे मला स्वप्नात सुद्धा मला याची कल्पना करता येत नाही. तरी आम्ही का जन्मावे, कशाला जन्माला आलो, हे करायला जन्माला आलो का, कवणा लागी जियावे, हे असं केल्यानंतर कुणाकरता जगावं. जे वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे, आपल्यापेक्षा थोरांच्या करता सुद्धा अशा विरोधी भावानी त्यांना हरवून आपण जिंकावं ही भावना आपल्या मनात निर्माण करावी, मला काही पटत नाही. पुत्रा ते इप्सी कुळ तया ते काही हेची फळं, जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले. म्हणजे घराघरामध्ये मनुष्य अपेक्षा करतो की मुलगा जन्माला यावा, की ज्याने कुळाचं नाव वाढवावं आणि ह्या वंशामध्ये चांगलं यश कीर्ती सुख समाधान ऐश्वर मिळवून देऊन त्या कुळाच्या नावाचे उद्धार आणि त्या कुळाची कीर्ती आणि त्या कुळाच्या माध्यमातून श्रेयाची प्राप्ती त्यांनी करून घ्यावी, याकरता त्याचे काही हेचे फळ, ह्या अशी पुत्राची अपेक्षा करायची ना आमच्यासारख्या पुत्रांकडनं हे फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले, गोत्राकरता पुत्र पाहिजे, तो पुत्रच गोत्र संपवायला निघाला तर त्या पुत्राचा काय उपयोग. म्हणाले हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राचे या बोलीजे, वरी घडे तरी कीजे,
आपुले. म्हणाले हे कसं काय मनामध्ये आणावं. तसंच म्हणाले उलट पक्षी वरी घडे तरी कीजे भले येया. हे अशा प्रकारे कठोर वज्रासारखं कठोर होऊन अशी वागणूक असा व्यवहार करण्यापेक्षा आपल्याला जमेल तेवढं त्यांचं हित करावं हे जास्त बरं. आम्ही जे जे जोडावे ते समजती ही भोगा. कुणाकरता आम्ही मिळवणार, कुणाकरता आम्ही कीर्ती मिळवणार, यांच्याकरता आम्ही जे जे मिळवावं ते समजती इही भोगावे. ते सर्व काही या लोकांनी भोगावं. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आणि हे जे आपलं जीवन आहे ते सुद्धा यांच्याच उपयोगाला यावं. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोषवी जे कुळ आपुले जे. म्हणाले आम्ही वेगवेगळ्या दिगंत वेगवेगळ्या दिशा, आम्ही वेगवेगळ्या दिशांचे असणारे राजे आम्ही एकत्र केले इथे आणि आम्ही आमच्यामध्ये भांडायचं. मग संतोष विजय कुळ अशा प्रकारच्या राजांना जिंकून घ्यायचं आणि मग आपला विजय मिळवायचा. त्याची हे समजतं परी कैसे कर्म विपरीत. म्हणजे हे सगळं जिंकून ज्यांच्याकरता आम्ही मिळवायचं. हे जे सगळे आमचे सुहृद मित्र आहेत या सर्व राजांच्याकरता आमचं वैभव, आमच्या वैभवाचा त्यांना उपयोग. जे आमचे गोत्रज त्यांना आमच्या वैभवाचा उपयोग. जे माझे श्रेष्ठ आहेत त्यांना माझ्या वैभवाचा उपयोग. हे काही न होता या सगळ्यांना संपवून टाकायचं आणि आम्ही त्याचा उपभोग घ्यायचा. म्हणाले अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपी. हे वरची एक ओळ राहिली का. त्याची हे समजतं परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया. मला माझ्या मनात हा विचार आलाय पण हे समोर माझे गोत्रज असे कसे आले. म्हणाले त्याची हे समजतं ज्या गोत्रजांच्या विषयी मी विचार करतोय तेच समजतं परी कैसे कर्म विपरीत. तसं विरोधी कर्म करतायत पहा. म्हणाले जे जाहले असती उद्यत झुंजावया. जे आपल्या ठिकाणी युद्ध करण्याकरताच तयार झालेले आहेत, उद्युक्त झालेले आहेत, उत्सुक झालेले आहेत. अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी. कुणाले आपली स्त्रिया आणि मुलं आपलं सांडोनिया भांडारे आपलं धन टाकून शस्त्राग्री जिव्हारे शस्त्राच्या अग्रावरती आपले प्राण जिव्हाग्रे आपले प्राण ज्यांनी जिव्हारे ज्यांनी आपण म्हणतो ना आपण जिव्हारी लागलं म्हणजे ते प्राणाला लागलं. म्हणजे इतकं दुःख किंवा अशा जेवढी मर्मस्थानं असतात त्याच्यावर जर काही लागलं जखम झाली तर लगेच माणूस म्हणतो नाही हो अगदी जिव्हारी लागलं. किंवा कुणी काहीतरी वाईट शब्द बोलला तर माझ्या अगदी जिव्हारी लागला म्हणजे तो प्राणाला जाऊन भिडला. तर म्हणाले असे शस्त्राग्री जिव्हारे ज्यांनी शस्त्राच्या अग्रावरती आपले प्राण ठेवलेत आरोपुनी. ऐसियाती कैसेनी मारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी. म्हणाले हा माझ्या निज घातू माझ्या हृदयाचा माझ्या काळजाचाच मी कसा ठाव घेऊ, माझ्या काळजालाच मी कसा संपवू मला कळत नाही. म्हणाले हे सगळं करायला मी कसं उद्युक्त व्हावं आणि हे माझ्याकडून कसं घडावं. आचार्य पितरः पुत्रास्ततैवच पितामहाः मातुलाः श्वशुराः पौराः शालाः संबंधिनस्तथा. आता हे संबंधिनस्तथा हे जे माझे सगळे संबंधी आहेत ते कोण कोण आहेत. म्हणाले इथे आचार्य आहेत, पितर आहेत, पुत्र आहेत. विषय पुन्हा तोच आहे म्हणा काही लांबवायला नको. मातुल घराण्याचे मामा आदी, श्वशुर आदी, पौत्र आदी, शाला मेवणे आदी असे सगळे आहेत, सगळे संबंधी आहेत. हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. तू कुणाला जाणत नाही सगळ्यांनाच जाणतोस. हे नेणसी तू कवण तू हे काही जाणत नाहीस का. परंतु हे सगळे तू जाणतो आहेस पण माझ्या अंतःकरणातलं शल्य आहे ते तुला सांगतो. ते काय परी पैल भीष्म द्रोण. सगळ्यात मोठा त्रास जर त्याच्या अंतःकरणाला कोणता असेल तर भीष्म द्रोणांच्या समोर उभं राहायचं आहे. म्हणाले जयांचे उपकार असाधारण. ज्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, ज्यांनी माझ्यावर उपकार केले, ज्यांनी मला सांभाळलं, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला घडवलं त्यांच्या पुढे
मी काय भांडण उभं राहावं, आम्हा बहुत त्यांचे असाधारण उपकार आहेत आमच्यावरती. एथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळिकेचे, हे सकळ ही सोयरे आमचे, म्हणून दोष आथी वाचे बोलिताची. अहो म्हणाले, बोलताना सुद्धा दोष आहे, यांच्याबरोबर युद्ध करावं असं मनात येणं सुद्धा पाप आहे. इथं तर आपण युद्धाला उभे राहिलो. एतान्न हंतुम इच्छामी विलोपी मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किमनु मही कृते. हे बघा म्हणाले, यांना मारण्याची मला काही इच्छा नाही आहे. म्हणाले मला मारलं तरी चालेल, मात्र मी मारला गेलो घ्नतोपी, मला मारलं तरी चालेल, मारला गेलो तरी चालेल, पण मला त्यांना मारायची इच्छा नाही. अहो त्रैलोक्याच्या राज्य मिळवण्याकरता सुद्धा मी ज्यांना मारणार नाही, तो मी या पृथ्वी तलावरच्या राज्याकरता कशाला मारीन. हे जे राज्य आहे महीकृते, या पृथ्वी तलावरचं जे राज्य आहे त्या राज्याकरता त्यांना मारू, त्रैलोक्याच्या राज्याकरता सुद्धा मी मारणार नाही त्यांना. हे भलते करीतू आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. म्हणाले इथे आता त्यांनी हे वरी भलते करीतू, पुन्हा तेच आताची येथे मारितू, आम्हाला त्यांना मारायचं तर मारू दे, परी आपण मने घातू न चिंतावा, पण आपण मनामध्ये सुद्धा त्यांच्या मारण्याची इच्छा करू नये. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल येथ, तरी हे अनुचित नाचरे मी नाचरे, मी त्याचं कधीच आचरण करणार नाही. मला जरी इथे ह्या ठिकाणी पूर्णपणे त्रैलोक्याचं राज्य कोणत्याही प्रकारच्या ज्या अनकंडिशनल पूर्णपणे स्वराज्य वैराज्य जे 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 काही राज्य महाराज्य सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळवून जरी मला त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी सुद्धा मी हे करणार नाही. जरी आजी येथ ऐसे कीजे तरी कवणाचा मनी उरीजे. जर म्हणाले मी आज असं इथे केलं तर म्हणाले आमच्या विषयीचा आदर कुणाच्या मनात शिल्लक राहणार आहे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, मग मी तुझं कृष्णा तुझं मुख तरी कसं पाहू. हे असं इतकं दुष्कृत्य केल्यानंतर कृष्णा तू जो माझ्याबरोबर आहेस तो माझ्या सत्कृत्यामुळे आहेस, पण मीच जर दुष्कृत्य आचरायला तर तुझं तोंड पाहणं तरी मला शक्य आहे का, तुझ्यासमोर तरी मी उभा राहू शकतो का. आणि त्यामुळे म्हणाले कृष्णा तू मला याकरता भरीस पाडू नकोस. निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीती ही स्यात जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान हत्वैतान आतताईनहा. इथे अर्जुन म्हणतो आहे की ह्या लोकांना मारून हे जनार्दना हे भगवंता या धार्तर राष्ट्रां, हे जे धृतराष्ट्र कौरव धृतराष्ट्राचे जे पुत्र माझे बांधव जे स्वजन आहेत त्यांना मारून का प्रीती ही, आमचं काय प्रिय होणार आहे, आम्ही असं काय प्राप्त करून घेणार आहोत, आणि ज्याकरता म्हणून मी त्यांच्याशी युद्ध करावं आणि त्यांना मारावं. म्हणाले पापमेवा श्रेयद अस्मान, उलट आम्ही काय करू तर ह्या आतताईनं या अशा प्रकारचे अत्यंत आतताईपणाने युद्धाला तयार झालेले माझे बांधव आहेत, त्या बांधवांना मी मारलं तर कुलक्षयाचं कुलनाशाचं पाप मात्र आम्हालाच लागणार आहे. उलट धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आमचं काही प्रिय होईल असं मला वाटत नाही. जरी वधू करुनी गोत्रजांचा तरी वसवटा होऊनी दोषांचा. वसवटा म्हणजे आश्रयस्थान. म्हणाले जर वध केला तर आम्ही कशाचं आश्रयस्थान होऊ, दोषांचं. मज जोडला असी तू हातीचा दुरी होसी, आणि तू ज्या प्रेमाने जोडला गेलेला आहेस तो मात्र तू माझ्यापासून दूर निघून जाशील. कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेखे, तयेवेळी तू कवणे के देखावा असी. म्हणाले कुळहरणी पातके, कुलाचं हरण करणारी ही जी पातकं आहेत ती अंगी जडती अशेखे, ती आमच्या शरीराला कायमची जडणार आहेत. सर्व प्रकारची पापं आम्हाला भोगायला लागणार आहेत. म्हणजे कुलाचा क्षय झाला काय दोष उत्पन्न होतात, त्या सगळ्या दोषांना कारण आम्ही होणार आहोत. तयेवेळी तू कवणे के देखावासी, मग अशा वेळी आम्ही तुला कुठे आणि कसं पाहावं.
कारण तू आम्हाला दिसणार नाहीस, तू आमच्याजवळ असणार नाहीस, तू आमचा असणार नाहीस. मग त्यावेळी आम्ही काय करावं? जैसा संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकुळू स्थिर नोहे. जसं उद्यानामध्ये म्हणजे बगीच्यामध्ये जर आग लागली तर ती फोफावायला वेळ लागत नाही. संचाराला देखोनी प्रबळू, तिथे प्रबलपणाने ती आग सर्वदूर पसरत जाते. मग क्षण स्थिर नोहे, मग तिथे सुंदर मधुर असं गुंजारव करणारा तो कोकिळ पक्षी कसा राहील? चांगले पण तिथे काय शिल्लक राहील? कर्दम सरोवरू, कर्दम म्हणजे चिखल, ज्या सरोवरामध्ये चिखल आहे. अवलोकोनी चकोरू, त्यातला तो चिखल पाहिल्यानंतर तो जो चकोर आहे. न सेवी तू आव्हेरू करून, त्या ठिकाणी तो थांबत नाही, तो तिथून निघून जातो. म्हणाले तया परी तू देवा मज झको न येसी मावा, तरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल. त्याचप्रमाणे हे देवा तू झको, तू मला चकवशील, तू मला फसवशील, तू मला गुंगारा देशील, तू मला बरोबर केव्हा तरी माझ्या डोळ्याच्या क्षेपातून, दृष्टिक्षेपातून, नजरेतून कधीतरी सटकून निघून जाशील. न येसी मावा, म्हणाले मला कळणार पण नाही. मावा म्हणजे तुझी माया, तुझी माया मला कळू शकणार नाही. जरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल, आज माझ्याकडे पुण्याचा ओलावा आहे म्हणून आज तू मला वश आहेस, आज तू माझा आहेस, आज तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला मला सोडावंसं वाटत नाही आहे. पण उद्या ही परिस्थिती नाही राहिली तर? म्हणाले मी जेव्हा पापाचा धनी होईल त्यावेळी माझा पुण्याचा साठा गेलेला असेल, मग तू कसा माझा राहशील? तस्मान नारहा वयम हंतुम धार्तराष्ट्रान स्वबांधवान स्वही कथम हत्वा सुखीनहा श्याम माधव. म्हणाले म्हणून तस्मात मला असं वाटतं की न अर्हा, अर्हा हा विसर्ग, की म्हणून त्यांना मारणं हे योग्य नाही. माझ्याकडनं हा व्यवहार होणं, वयम हंतुम आमचं त्यांना मारणं. कुणाला? धार्त्र राष्ट्रान स्वबांधवान, ते आमचे स्वबांधव आहेत कौरव, त्या स्वबांधव कौरवांना मारणं योग्य नाही. स्वजनम ही कथम हत्वा सुखीनहा श्याम माधव, आपल्याच लोकांना मारून, आपल्या स्वजनांना, गोत्रजांना मारून सुखाचं तरी स्वरूप काय असेल? असं कोणतं सुख प्राप्त होईल आणि कोणत्या सुखाकरता त्यांचा वध करावा हे सांग. म्हणाले म्हणून मी हे न करी, इये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसत असे. हे किडाळ म्हणजे हे निंद्य आहे, हे युद्ध, हे मला तरी बहुती परी अनेक प्रकारांनी मला तरी ते निंद्यच वाटतं आहे. मला कोणत्याच बाजूनी ती योग्य आहे असं वाटत नाही. तुझसी अंतराय होईल. आता अनेक प्रकार तर झालेच की ज्यामुळे मला युद्ध करावंसं वाटत नाही. त्याचबरोबर तुला मी अंतरेन, मग सांगे आमचे काय उरेल? मग आमच्या ठिकाणी काय राहणार आहे? तूच जर आमच्याबरोबर राहिला नाहीस तर आमचं काय? आमच्याकडे काय शिल्लक राहील? तेणे दुःखे हिये फुटेल तुझं वीण कृष्णा, आणि त्यामुळे माझ्या हृदयाला विदीर्ण करणार, शतशः विदीर्ण करणार असं दुःख उत्पन्न होईल. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग, म्हणून आम्ही कौरवांना मारावं, मग आम्ही भोग भोगावेत, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. म्हणून कौरवांना मारून राज्य संपादन करणं ही घटना घडणं माझ्या दृष्टीने असंभवनीय आहे. म्हणजे मी काही तयार होणार नाही हे करण्याकरता. यद्यप्यते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः कुलक्षयकृतदोषं तकं कथं च ज्ञेयम् अस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन. आता त्यांनी सांगितलं की म्हणाले यद्यप्यते न पश्यन्ति, अहो यांना कळत नाही आहे, ते पाहत नाही आहेत, ते पाहू शकत नाही. यद्यपि येते, येते म्हणजे हे सगळे कौरव जर पाहत नाही आहेत, पाहू शकत नाही आहेत, त्यांना समजत नाही आहे. का? लोभोपहत चेतसः, कारण लोभाच्या योगाने त्यांचं अंतःकरण हतचेतसः, हतभ्रष्ट झालेलं आहे.
त्यांचा विवेक सुटलेला आहे, त्यांना आपण काय करतो आहोत ते, आणि त्यांना हे न समजत असल्यामुळे ते युद्धाले आहेत. कुलक्षयकृत दोषम मित्रद्रोहेच पातकम. मित्रद्रोहाचं पातक आहे, कुलक्षयाचा दोष आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला या युद्धाने भोगाव्या लागणार आहेत किंवा त्याचं पातक अंगावर घ्यावं लागणार आहे. हे यांच्या लक्षात येत नाही, कारण हे आपल्या ठिकाणी विचारांच्या पातळीवरती चित्ताच्या ठिकाणी भ्रमित होऊन भ्रष्ट झालेले आहेत. अले कथम न ज्ञेयम अस्माभिः अले पापाद अस्मान निवर्तितुम कुलक्षयकृतम दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन. म्हणाले, अहो हा कुलक्षयाचा दोष दिसत असताना जाणूनसुद्धा हे जनार्दना, या पापापासून आम्हाला दूर होण्याची जाणीव असू नये का? जर मला कळतं आहे यातले दोष काय आहेत, त्यांना नाही कळत आहे म्हणून ते युद्धाला तयार आहेत, पण आम्हाला तर कळतं आहे ना. मग आम्हाला कळतं आहे तर मी तरी त्याच्यापासून दूर व्हावं ना. म्हणजे ते ज्या पापात पडतायत त्या पापापासून त्यांनाही दूर करावं, आणि मीही काही हेतूनी किंवा राज्यलोभाने हे युद्ध करायला तयार व्हावं, म्हणजे पापालाच आवाहन द्यावं. ते हेही माझ्याकडून घडू नये, आणि त्यांच्याकडून जे घडतं आहे ते मी युद्ध न करता ह्या क्षणी का होईना पण ते टाळावं. कारण या क्षणापर्यंत मी युद्धाला उद्युक्त झालो म्हणून तर या समराने आलो, पण आत्ता जर मला कळतं आहे तर निदान आता तरी मी हा दोष दूर करावा असं मला वाटतं. हे अभिमानमध्ये भुलले, यांना गर्व झाला आहे आणि त्या गर्वाच्या मदामध्ये हे भुलले. त्यांचं अंतःकरण जे आहे ते भ्रष्ट आहे, ते त्यांच्या ठिकाणी विचलित झाले आहेत. जरी संग्रामा आले, ते जरी संग्रामाला आले असले, युद्धाला आले असले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. त्यांना हित कळत नाही आहे, आम्हाला हित कळतं आहे, ते तर आम्ही जाणलं पाहिजे. हे ऐसे कैसे करावे, मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. म्हणाले, असं आपण तरी कसं करायचं? आपणच आपल्या लोकांना मारायचं हे त्यांना वाटलं तरी सोडून द्या, आपण तर नाही करू. आपुले आपण मारावे हे सगळं जाणत असताना ही कृती करावी, युद्ध करावं हे मला वाटत नाही. जसं जाणून बुजून कालकूट विषाचं सेवन करावं, ते विष आपल्या देहाला मारक आहे हे कळलंय तरीसुद्धा विषाचं सेवन करावं, तसंही म्हणाले. हा जी मार्गी चालता पुढा सिंह जाहला अवचिता तो तव चुकविता लाभू. रस्त्यावरून चालत असताना मार्गामध्ये कुठेतरी सिंह म्हणजे मोठं जनावर, मोठं भय आमच्यासमोर उभं राहिलं, तर त्या भयाला ओलांडून दुसऱ्या बाजूने निघून जाणं हे शहाणपण आहे. आता इथे उभं राहिलं आहे समोर भय, आता ते ओलांडावं आणि पुढे जावं हेच ठीक. हा जी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता, आता त्याच्या तव चुकविता लाभू आथी. तर त्याला चुकवलं त्यातच लाभ आहे, त्यातच हित आहे. असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. दुसरा दृष्टांत देत आहेत. म्हणाले, चांगला प्रकाश आहे, त्या प्रकाशात जायचं सोडून द्यावं आणि आश्रय कशाचा घ्यावा? अंधकूपाचा. कूप म्हणजे विहिरी भरलेली अशी जी विहीर आहे त्या विहिरीचा आश्रय करावा. तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. तर म्हणाले, तिथं काय फायदा आहे आपला? चांगला रस्ता सोडायचा, चांगला प्रकाश सोडायचा, मार्ग सोडायचा, कूपामध्ये बसायचं का? समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी क्षणा एका कवळूनी जाळू शके. म्हणाले, समोर पेटता अग्नी दिसतो आहे, त्या अग्नीला जर आम्ही ओलांडून ओसंडोनी ओलांडू, आपण म्हणतो ना पाणी ओसंडून वाहत आहे, म्हणजे बंधारा बांधलेला आहे पण त्या बंधाऱ्यावरून ओसंडून वाहत आहे, म्हणजे त्याला दूर करून म्हणजे त्या बंधाऱ्याला दाद न देता ते वाहत आहे, तसा शब्द आहे हा ओसंडोनी. जर आम्ही त्याला ओलांडून निघून नाही गेलो, त्याला ओलांडून आम्ही जर गेलो नाही, त्याला बाजूनी मार्ग करून जर आम्ही निघून गेलो नाही तर काय होईल? आम्ही जर त्याच्यातच जाऊन भिडलो, पेटता अग्नी म्हणून काय झालं, जाऊ त्याच रस्त्याने, जाऊ त्या अग्नीतूनच, तरी क्षणा एका कवळूनी, त्याला जर आम्ही कवळूनी आम्ही त्याच्याजवळ गेलो, त्याचं सानिध्य स्वीकारलं तर जाळू शके, तो आम्हाला जाळून टाकणार आहे. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे
तसे हे जे दोष आहेत हे मूर्तिमंत आम्हाला समजत आहेत. आमच्या अंगावरती अंगी वाजो असती पाय, वाजो म्हणजे आदळू पाहत आहे, वरती येऊन आदळत आहेत. हे जे दोष आहेत हे सरळ सरळ आमच्यावर येऊन हल्ला करत आहेत. हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे, हे कळत असून सुद्धा पुन्हा युद्धाला कसं तयार व्हावं. ऐसे पार्थ तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. आता निघालाय तो म्हणतो की हे बघा, ऐसे पार्थ तिये अवसरी. त्यावेळी अर्जुन म्हणतो की देवा जरा लक्ष दे मी काय सांगतोय ते. हे जे पाप आहे या पापाचं भयंकरपण, थोरी, त्याचं मोठेपण काय आहे, त्याचं भयंकरपण काय आहे हे मी तुला सांगतोय पहा म्हणाले. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना, धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मोभी भवत्युत. म्हणाले अभिभवती, काय काय वाढतं, काय निर्माण होतं. तर सुरुवातच केली आहे, कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा हा सनातना. जे कुलधर्म आहेत, सनातन कुलधर्म आहेत, वंशपरंपरेने चालून आलेले कुलधर्म आहेत. कुलधर्म कुलक्षय झाला की त्यांचा नाश होतो. म्हणाले कुलधर्मांचा नाश झाला म्हणजे धर्मे नष्टे. म्हणाले काय होतं, धर्म नष्ट झाल्यानंतर कुलम कृत्स्नम अधर्मोभी अभिभवती. म्हणाले अधर्माच्याकडेच सगळ्या लोकांची दिशा वेगाने जाते. म्हणजे त्याच दिशेने लोक अधिक वेगाने प्रवास करतात. तीच दिशा निवडली जाते, कोणती, अधर्माची. कारण संपला, कुलाचा क्षय झाला, तिथे धर्माचा नाश झाला. मग जी काही कुलामध्ये राहिलेली माणसं आहेत, स्त्री आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना जे मार्गदर्शन पाहिजे, त्यांना जी शिस्त पाहिजे, त्यांना योग्य जो आचार पाहिजे तो शिल्लक राहत नाही. उलट काय होतं, अधर्माकडे अभिभवती, अधर्माकडे जातात. आणि कसा, अधर्माचा पगडा त्यांच्यावरती बसतो, अधर्म त्यांना व्यापून राहतो. म्हणाले जैसे काष्ठे काष्ठमथीजे तेणे काष्ठजात जाळीजे प्रज्वळोनी. म्हणाले एकानी एक आणि एकातून एक कसं होतं बघा. म्हणाले अग्नी उत्पन्न करण्याकरता जर काष्ठावर घर्षण केलं तर त्यामधून अग्नी उत्पन्न होतो. तो उत्पन्न झालेला अग्नी जो आपल्याला माहिती आहे, जंगलांना आग लागते. आपल्याकडे हिंदुस्थानात, अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण बातम्या पाहतो, 3-3 महिने लागलेल्या आगी विझत नाही. एकदा वणवा पेटला त्यांच्याकडे त्या आगींचा की ती झाडं पेटायला लागली की रानंच्या रानं, अंतरच्या अंतर ते आटोक्यातच येत नाही. इतका जबरदस्त वणवा तिथे लागतो. त्यांनी इथे म्हटलं आहे तसं की काष्ठावर काष्ठ घर्षण केलं आणि अग्नी उत्पन्न झाला, तो तेवढ्याला थांबत नाही. तो आणखीन शेजारचा असा वृक्ष वाढतच जातो. तो अग्नी वाढतच, तेणे काष्ठ ज्यात सगळे काष्ठ त्या ठिकाणी असणारे, त्याच्या टप्प्यात असणारं जाळी जे प्रज्वळवणी, अगदी धडधडत आग पेटून सगळी काष्ठ जळून जातात. तैसा गोत्रींची परस्परे जरी वधू तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. तसंच आहे म्हणाले, आपल्या गोत्रजांच्या मध्ये एकदा मत्सर मनामध्ये मारा याला, मारा त्याला, मग कपटानी मारा, कोणत्याही बुद्धीनी मारा, सगळ्यांना नष्ट करा. सगळंच आपण महाभारत युद्धाच्या शेवटी पाहिलेलं आहे की हा जो सगळा नाश झाला आहे त्याच्यामध्ये शेवटी महाभारत युद्ध संपलं. दुर्योधन जिवंत आहे, त्यानंतर तिथे कृपाचार्य आहेत आणि सगळ्यात म्हणजे अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा म्हणतो दुर्योधनाला की आता शिबिकेमध्ये लोक झोपलेले आहेत पांडवांच्याकडचे आणि आता आपल्याकडचं कोणी शिल्लक उरलं नाही आहे. मी आणि असतील 2-4 मंडळी तर आम्ही आहोत. तर दुर्योधना आता तुझी पण परिस्थिती कठीणच आहे आणि त्याचेही पाय तुटलेले आहेत. दुर्योधन अशा अवस्थेमध्ये पडलेला आहे. तो सांगतो आता तुझाही अंतकाळ जवळ आला आहे, परंतु आत्ता जाता जाता युद्धाच्या नियमाचं पालन न म्हणाले मी त्यांच्या शिबिकेवरती आता हल्ला करतो, कारण सगळे बेसावध आहेत, झोपलेले आहेत. आणि तो त्या ठिकाणी निघतो आणि
हल्ला करतो. कृपाचारी येतात, शिबिकेच्या दारावरतीच उभे राहतात. आतल्या लोकांना बाहेर येता येत नाही. आहेत ही सगळी आतली माणसं कापून काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळं असं काहीतरी होईल आणि त्याचा धोका पांडवांना अंगावरती घ्यावा लागेल आणि मोठं संकट उभं राहील याची जाणीव भगवंताला आहे. भगवंतानी 5 पांडव, सात्यकी आणि स्वतः एवढे जण गंगेच्या किनाऱ्यावरती जाऊन उभे राहिले. त्यांनी सांगितलं की चला माझ्याबरोबर. या 5 पांडवांना त्यांनी बोलावलं आणि या ठिकाणी हे सगळं अश्वत्थाम्यात जे दुष्ट षडयंत्र आहे ते त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पुत्र जळून गेले. द्रुपद राजाचेही असले नसलेली लोक जळून गेली. सगळी जळून गेली म्हणजे सगळी नष्ट झाली, मारली गेली, जळून नाही गेली, सगळी नष्ट झाली. आणि या युद्धाच्यामध्ये या कामी आली आणि सगळ्यांना मी मारलं आहे हे त्यांनी जाऊन दुर्योधनाला सांगितलं की आता शेवटचा श्वास सोडताना तुला समाधान मिळू दे की शेवटचे पण मी मारून टाकले. आणि म्हणून आपल्याला पुढे माहिती आहे ना की त्या जे ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे तेवढ्यावरही थांबत नाही, आता यायची नाही. पण ते ब्रह्मास्त्र मग त्या उत्तरेच्या गर्भावर, मग ते सगळी जी कथा आहे ती तिथून पुढे सुरू होते की द्रौपदी म्हणते की माझं सगळ्यांचा नष्ट केलं, माझं कोणीच शिल्लक ठेवलं नाही, माझा एकही पुत्र शिल्लक राहिला नाही. भगवंता हे तू असं कसं केलंस, तू का नाही त्यांना सांभाळलंस वगैरे वगैरे. तर हे सगळं जे घडतं ते या ठिकाणी गोत्रींची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, हा मत्सर आहे तो समोरच्याला शिल्लकच ठेवायला तयार नाही. तो मत्सर सगळ्या कुलाचा क्षय किती टोकाला जाऊन करण्याची इच्छा करतो. तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. त्याच्यामुळे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्या कुलाचा नाश होतो. म्हणून येणे पापे वंशज धर्मोलोपे. आणि म्हणूनच वंशपरंपरागत आलेले जे सगळे आचार धर्म आहेत ते सगळे अशा मत्सराने केलेल्या युद्धामध्ये नष्ट होऊन जातात. मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. मग त्या कुलामध्ये अधर्मच आरोपू बलवान होतो, माजतो. त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव होतो. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टाशु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. म्हणाले हे अधर्म अभिभवात, वरती शब्द वापरलाच आहे अभिभव. तर म्हणाले असा अधर्म जर प्रबल झाला तर काय होतं, हे कृष्णा प्रदुष्यंती कुलस्त्रिया. कुलीन स्त्रिया ज्या आहेत त्यासुद्धा विपरीत वर्तनाला कारणीभूत होतात. स्त्रीषु दुष्टासु, त्या स्त्रिया बिघडल्याने हे वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. त्यामुळे वर्णसंकराचा धोका निर्माण होतो. एथ सारा सार विचारावे कवणे काय आचरावे. एकदा म्हणाले अशा प्रकारे कुलपरंपरा नष्ट झाली की कुणी कसा व्यवहार करावा, कुणी कसं वागावं, कुणी काय करावं. एथ सारासार विचारावे. काय विचार, सार असार, योग्य अयोग्य विचार कुठे राहतो. कवणे काय आचरावे, कुणी कसा व्यवहार करावा याचं भान कुणाला राहतं. आणि विधी निषेध आघवे पारुषती. पारुषती लोप पावतात. सगळे विधिनिषेध जे आहेत म्हणजे हे करावं आणि हे करू नये, असं असावं आणि हे असू नये, हा सगळा विधिनिषेधाचा भाग आहे की असं वागणं चांगलं नाही, हे वागणं योग्य नाही. आजच्या काळामध्ये जसं मुलं वाटेल तशी उत्तरं देतात, कुणालाही काही बोलतात. आपण तो अरे मोठ्या माणसांची काहीतरी मर्यादा राखा, असं बोलू नका, असं. त्यांनी काय होतं, असं काय, असं काही नसतं. मर्यादा वगैरे सगळ्या ओल्ड आयडियाज आहेत. आम्ही सगळे बरोबरीनेच वागतो. एक धारणा आहे कुणी कुणाला काय करावं, कुणी कुणाशी कसं बोलावं, कुठल्या वयाला कोणता मान द्यावा. वयाने मोठी व्यक्ती आहे, आपण म्हणतो नमस्कार कर, नमस्कार काय, तो म्हणतो हाय, की त्यांनी आपल्या आंटीला तो शेक हँड करतो, नाही तर कोण असेल अंकल त्याला शेक हँड करतो. म्हणजे त्याला असं नाही वाटत की खरंच नमस्कार केला पाहिजे. कारण का, आज आमचाही वर्णसंकरच आहे. आज आमच्याही ठिकाणी जो व्यवहार आहे आत्ता कलियुगामध्ये चालू आहे
कोण विधिनिषेधाचा विचार करतो? म्हणून त्यांनी इथे सांगितलं की विधिनिषेधाचे विचार सुटतात केव्हा? आमचे का सुटले? आमच्या धर्माचं आचरण का सुटलं? आमचं पारतंत्र्य हे कारण आहे. वर्षाचं पारतंत्र्य, त्याच्यामध्ये इतक्या कडवेपणाने त्यांना द्यायला लागलेला लढा, तोंड द्यावं लागलं. मुसलमानांना तोंड देताना कडवेपण शिल्लक होतं. ब्रिटिशांना तोंड देताना आम्ही त्यांच्या ठिकाणी शरणागत झालो, कारण त्यांनी आम्हाला अशीच गोळी दिली की ज्या गोळीने आम्हाला त्यांनी झोपवून टाकलं. सुचिरात प्रसुप्त देशम अशी आमच्याकडे प्रार्थना केली. आमच्या मंदिराच्या उत्तरकाशीचा जो मठ आहे तिथल्या स्वामीजींची प्रार्थना आहे की हा देश दीर्घ काळपर्यंत निद्रेत आहे, आम्ही झोपलेले आहोत. तर भगवंता, आम्हाला जागं होण्याचं भान नाही, तू तरी आम्हाला जागं कर, तुलाच जागं करावं लागेल आम्हाला. आणि म्हणून करुणानिधे प्रभोनो दोषान क्षमस्व भगवंतात प्रसुप्त देशम परिबोधयाशु भगवंत. तरीसुद्धा तू आम्हाला बुद्धी दे, आम्हाला शहाणं कर. तर इथे त्यांनी म्हटलं आहे की असा देशावरती आलेला जो विपरीत काळ असतो, त्या विपरीत काळाचे जे परिणाम आहेत, ज्या खुणा आहेत, त्या दीर्घकाळपर्यंत राहतात. पंजाबची स्थिती काय आहे आपण पाहतो. सिंध लोकांना, म्हणजे सिंध प्रांतामधल्या लोकांना आपला धर्मग्रंथ राहिला नाही, भाषेचं स्वरूप नीटनेटकं राहिलं नाही, राहिला नाही. आणि याला ज्याला वर्णसंकर म्हटलं आहे ना, असा अगदी वर्णसंकरच आहे. सिंधी लोकांच्याकडे त्यांची परंपरा शिल्लक राहिलीच नाही आहे. या अर्जुनाला जे भय वाटलं आहे ते तो बोलून दाखवतोय. पारुषती म्हणाले लोप पावतात, असता दीपू दवडीजे, मग अंधकारी राहाटीजे, तरी उजूची का आडळीजे जयापरी. म्हणाले हातामध्ये दिवा आहे आणि सोडून द्यावा, दवडीजे सोडून द्यावं, मग अंधकारी राहाटीजे, दिवा ठेवून द्यावा आणि अंधारामध्ये जावं, तरी उजूची का आडळीजे. चांगल्या जागी चांगल्या रस्त्यावरून जाता येत होतं, ते आडळीजे म्हणजे अडखळत का जायचं. म्हणाले जिथे चांगलं उजेडामध्ये जात होतो तिथे अंधारात अडखळत चालायची काही गरज आहे. कुळक्षयो होय तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. तसा म्हणाला एक कुळाचा कुळक्षय झाल्यानंतर त्यावेळी तो आद्य धर्म नाशाला पाव, सनातन धर्म नाश पावतो. मग आन काही आहे पापा वाचुनी. मग आन म्हणजे दुसरं, आता दुसरं पापाशिवाय काही शिल्लक राहणार आहे इथे. म्हणाले जैन यमनियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरा विचरती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. जेव्हा यमनियम ठाकती थांबतात, जेव्हा सर्व जगाने पालन करण्यासारखे, सर्वांना समान असणारे आणि सर्वांनी ज्या नियमांना सोडू नये असे असणारे यम आणि नियम, म्हणजे अपरिवर्तनीय आणि देशकालपरत्वे असणारे, ते दोन्ही जे अपरिवर्तनीय आहेत ते देशकालपरत्वे नाही आहेत. त्यामुळे जे अपरिवर्तनीय आहेत ते यम आहेत आणि जे देशकालपरत्वे आहेत ते नियम आहेत. हिमालयातले लोक आहेत, त्यांना रोज थंडगार पाण्याने आंघोळ गंगेवर करा असं कोणी म्हणतं का? नाही. खाली दक्षिणेमध्ये गंगेमध्ये बुडून ओले त्यांनीच देवाच्या दर्शनाला येतात. दोन्हीकडच्या शुचितेच्या कल्पना भिन्न आहेत. तिकडे शुचितेच्या कल्पनामध्ये पायामध्ये मोजे घातलेले आहेत, चांगले बूट घातलेले आहेत, गुरुजींनी अंगावरती 2-2, 3-3 थर स्वेटर घातले, डोक्याला बांधलंय आणि तो तिथे येऊन संकल्प करतो. आणि आमच्याकडे ओले त्यांनी करतोय, कारण हवा आहे, देशकाल परिस्थिती आहे, जशी बदलते तसं बदलतं. पण म्हणाले ते यमनियम आता ठाकती, ते राहत नाहीत. इंद्रिये सैरा विचरती, इंद्रियांचा निग्रह संपून जातो. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी, म्हणून कुलीन स्त्रियासुद्धा व्यभिचाराला बळी पडतात. उत्तम अधमी संचरती, उत्तम कुळातल्या स्त्रिया अधम कुळातल्या पुरुषांच्या बरोबर विवाहित होतात. ऐसे वर्णावर्ण मिसळती, आणि अशा प्रकारे सवर्ण आणि इतर वर्ण यांच्यामध्ये पुष्कळ गोंधळ होतो. त्यांच्यामध्ये होणारं जे मिश्रण आहे ते म्हणाले तेथ समूळ उपडती जाती धर्म.
तिथे जाती धर्म शिल्लकच राहत नाहीत. म्हणाले इथे जैशी चोहटाची ये बळी पाविजे सैरा तैसी महापापे कुळी प्रवेशिती. मोठा वेगळा दृष्टांत दिला आहे. जसं म्हणाले चवाठ्यावरती जर माणसाने काकबली नेऊन ठेवून दिला तर चारी बाजूनी कावळे येतात आणि ते जसे त्याला टोची मारून ते घेऊन जातात आपला आपला भाग, तसं म्हणाली बाजूनी कुळामध्ये पाप प्रवेश करतं. तैसी महापापे कुळी प्रवेशती. म्हणाले संकैव कुलघ्नानाम कुलस्य च पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडोदक क्रिया. म्हणाले संकर होतं. त्या संकराने काय होतं, नरकाला जाणं एवढं एकच फल प्राप्त होतं. कुलघ्नानाम कुलस्य च. कुणाकरता आहे हे, जे कुलाचा नाश करणारे आहेत, कुलाचा क्षय करणारे आहेत, अशांना नरकात टाकणारा हा सगळा संकर बनतो. पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडोदक क्रिया. आणि म्हणाले पिंड जे श्राद्ध पक्षादी त्यांना तर्पणादी जे विधी आहेत त्या उदक क्रिया ज्या आहेत त्या काय होतात, पिंडदान तर्पणादी क्रिया या लोप पावतात. कारण कुलातच कोणी शिल्लक राहिलं नाही, तर त्या कुलामध्ये या सर्व क्रियाकर्म करण्याकरता कोण आहे, म्हणून पतंती पितरो हेशाम. त्यामुळे पितरांचं सुद्धा पतन होतं. हे कुणामुळे होतं, या कुलग्नांमुळे होतं, करणाऱ्यांच्यामुळे होतं. मग कुळातया अशेखा आणि कुळघातका येरा नरका जाणे आधी. म्हणून म्हणाले जो कुळाचा नाश करणारा आहे आणि कुलघातक आहे अशाला नरकामध्ये जाणं आणि बाकीच्यांना सुद्धा नरकात घेऊन जाणं अशी परिस्थिती निर्माण होते. देखे वंशवृद्धी समस्त यापरी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. म्हणाले ही सगळा जो वंशविस्तार आहे, येणारी जी पुढच्या पिढ्या आहेत त्यासुद्धा यापरी होय पतित, त्याही पिढ्या पतित होतात. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. आणि मग त्यामुळे स्वर्गातल्या पुरुषांना खाली यावं लागतं. जे पितर आहेत ते वरून खाली येतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे. जिथे नित्यादी क्रिया ठाके जे रोजचा कुलधर्माचा विचार जो आहे तो बंद पडतो, ठाके म्हणजे थांबतो, आणि नैमित्तिक कर्म पारुखे ती बंद पडतात. नैमित्तिक कर्म आता कुणाच्या घरी श्राद्ध होतं का, कुणाच्या घरी पक्ष होतं का, कुणाच्या घरी अगदी वार्षिक सत्यनारायण होतं का, कुणाच्या घरी सर्व देवदेवतांचे कुलधर्म कुलाचार चालतात का, असं विचारलं तर 80% नाही असंच उत्तर येईल. पण म्हणाले ते तर कवणा तिळोदके कवण अर्पी. कोण कुणाला तिलोदक देतं, तिथे कोण कोणाला तिलोदक देणार आहे. स्वर्गातून खाली आलेले पितर काय हे खालून वर जाणारे कोण देणार आहेत. तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी बसती. या पितरांनी काय करावं म्हणाले, ते कसे स्वर्गात राहतील. म्हणून तेही येती कुळापाशी, म्हणून तेही या कुळाच्या जवळ येतात. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखात व्यापी वेगे तेवी आब्रह्म कुळ आघवे आपलं विजे. म्हणाले तसं जसं दृष्टांत दिला आहे आणि अगदी माऊलींनी पूर्व पक्ष इतका जबरदस्त उभा केला आहे की सगळं अर्जुनाचं बरोबरच आहे असंच वाटलं पाहिजे. ते म्हणाले नखाच्या अगदी टोकावरती जरी सर्पाने दंश केला तरीसुद्धा त्या इतक्या मर्मस्थानावरती केलेला जो दंश आहे तो मस्तकामध्ये केसापर्यंत शेंडीपर्यंत त्यांनी म्हणे तो शिखात व्यापी वेगे. तो अगदी मस्तकावरच्या शिखेमध्ये जाऊन तो सगळीकडे पसरून त्याचे परिणाम सुरू करतो. तेवी आब्रह्म कुळ आघवे. तसंच आमचं कुळाची सुरुवात कुठून, ब्रह्मदेवापासून, तिथपासून तर आजपर्यंत जे आमचं कुळ चालत आलेलं आहे तेवी आब्रह्म कुळ आघवे आपलं विजे. ते कुळ जे आहे ते पातकामध्ये बुडून जातं. त्या कुळाचं भ्रष्टता ही कुठून होते, त्या कुळाची भ्रष्टता ही आम्हाला मुळापासून बघायला मिळते.
आणि म्हणून ते म्हणतात की दोषैरेतैः कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः अद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रुम भवतीति अनुशुश्रुम. म्हणाले इथे काय झालं? अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्यताः. म्हणजे दोषैरैतैः कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः. म्हणाले हे सगळे जे दोष आहेत या कुलक्षय करणाऱ्यांच्याकरता एतैः दोषैः, हे सर्व दोष वर्णसंकरकारकैः, वर्णसंकर करणारे जे दोष काय करतात? म्हणाले उत्साद्यन्ते जातिधर्माः, जातिधर्माचा उच्छेद करतात, जातिधर्म उखडून टाकतात. कुलधर्माश्च शाश्वताः, आणि जे शाश्वत कुलधर्म आहेत, जे घराण्यामध्ये चालत राहिले पाहिजेत असे कुलधर्म आहेत, ते कुलधर्मसुद्धा नष्ट होतात. म्हणजे उत्सन्न कुलधर्माणां जनार्दन, आणि ज्यांचे कुलधर्म नष्ट झालेले आहेत अशांना नरके नियतम वासो, त्यांना निरंतर नरकामध्ये वास करावा लागतो. भवतीत्युनुशुश्रुम. म्हणाले आम्ही काय केलं आहे? अनुशुश्रुम, हे आम्ही ऐकलेलं आहे. ही उपनिषदांची पद्धती आहे. ती पद्धती अशी आहे की इति शुश्रुम, की अशा प्रकारे ऐकलं आहे. म्हणजे आम्हाला कुणी सांगितलं आहे? फार परंपरेने या गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, आणि ज्या परंपरेतनं आलेल्या आहेत अशा धीर पुरुषांच्याकडून आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे आम्ही पुष्कळ मोठ्या लोकांकडनं पुष्कळ चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. ते ऐकलं आहे त्यावरून आम्ही तुला सांगतो, कारण भगवंताला हा सांगतो आहे. म्हणाले की जे ऐकलं आहे त्यावरून तुम्हाला सांगतो. म्हणाले भवती इति अनुशुश्रुम. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम उद्यताः. म्हणाले हे भगवंता, अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता, जर का आम्ही या युद्धाला तयार झालो तर आम्ही फार मोठं पाप करण्याकरता उद्युक्त झालो आहोत असं म्हणावं लागेल. यद राज्य सुख लोभेनं, म्हणजे ज्या राज्यसुखाच्या लोभाने स्वजनम उद्यताः, स्वजनांना मारण्याकरता आम्ही तयार झालो, तर असं समजावं लागेल की आम्ही फार मोठ्या पापाचे धनी होण्याकरता तयार झालो आहोत. देवा अवधारी आणि कैक एथ घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. म्हणाले नुसतं आमच्यापुरतं पाप नाही राहणार आहे. अर्जुन सांगतो देवा अवधारी आणि कैक, देवा आणखीन एक गोष्ट ऐक माझी, तुला कळेल. एथ घडे महापातक, इथे आमच्यापुरतं सामान्य पातक नाही आहे, एका पुरतं हे महापातक आहे. काय आहे? जे संग दोषे हा लौकिक, आमच्या सहवासात राहिलेला हा जो लोक आहे किंवा हा जो समाज आहे, तो समाज कसा आहे? भ्रंशू पावे, तो सुद्धा भ्रष्ट होईल. आपण जेव्हा खेड्यातून आलेला एखादा मनुष्य असतो, चांगला असतो, निष्पाप असतो, निरागस असतो, कपट नसतं त्याच्या मनामध्ये, व्यवहार सरळ करत असतो, आणि जेव्हा शहरामध्ये येतो, आपल्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये येतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? बाबा रे, ही सगळी जी महानगरं आहेत ना, ही तुझ्या स्वभावाला योग्य नाही. इथे सगळी लबाडी आहे, इथे सगळा वेगळा व्यवहार आहे, इथे लोकांचे हिशेब वेगळे आहेत, इथे लोकांचं आचरण वेगळं आहे. तुझं जे चांगुलपण आहे ते चांगुलपण इथे काय कामाचं? ते चांगुलपण येईल का? आणि जर ते चांगुलपण तुझ्याकडे पूर्णार्थाने आहे तर ते तू जप, कारण या शहरामध्ये ते जपणं मोठं अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्यासारख्या लोकांच्या सहवासामध्ये जर इतर लोक येतील तर ते लोकसुद्धा आमचा सगळा व्यवहार बघून तेही बिघडतील. आमचा जो संघ आहे, जे संघ दोषे हा लौकिक भ्रंशू पावे, तोही भ्रष्ट होईल.
खेड्यातनं आलेला सुरुवातीचा मनुष्य आणि त्या शहरात एक 5 वर्ष रोल्यानंतरचा मनुष्य, त्याच्या सगळ्या धारणा बदलून जातात. त्याला माहिती असतं आपण ज्या निष्पाप निरागसपणाने तिथे सगळ्यांचा विचार करत होतो, म्हणजे धर्म असो, आपसातले संबंध असो, नातेवाईक असो, समाजातला व्यवहार असो, एकमेकांच्या विषयीच्या भावना असो, आपलेपणा असो, आदर असो, या सर्व गोष्टी इथे सुटलेल्या आहेत. शहरामध्ये हे शिल्लक राहिलेलं नाही. हे जेव्हा तो पाहतो तेव्हा तोही बनतो. उलट असं आहे की तो अधिक भ्रष्ट होतो. अधिक चांगला माणूस घसरायला लागला की घसरणीचं त्याला मर्यादा लक्षात येत नाही, त्याला अंतर समजत नाही, पुरताखाली येऊन पडतो. आणि त्यामुळे जैसा घरी आपुला वाणी वसे वन्ही लागला, म्हणजे तो आणि काही प्रज्वाळीला जाळूनी खाली. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये जर समजा आग लागली तर वन्ही वसे वन्ही लागिला, वाणी वसे म्हणजे अचानक. अचानक जर आमच्या घरामध्ये आग लागली तर तो आणि काही प्रज्वळीला. तर एका घरात आग लागली म्हणून राहत नाही, लाकूड आहे, शेजारच्या घरामध्ये गॅस असेल, तिथे इलेक्ट्रिकच्या वायरी आहेत, तिथे शॉर्ट सर्किट झालं आहे, म्हणाले एवढ्यानी भागत नाही. नुसता अग्नी लागला किंवा दाह तिथे सुरू झाला तर म्हणाले त्या ठिकाणी त्याचं दहन तेवढ्यावर थांबत नाही, सुरू होतं, पेटायला लागतं, एकातून एक पेटायला लागतं. आणि काय होतं म्हणाले, बाकीच्याही घरांना तो जाळत सुटतो. म्हणजे नुसतं आमच्या कुलाला जाळून थांबणार नाही आहे, तो बाकीच्याही घरांना जाळणार आहे, बाकीच्याही समाजांना जाळणार आहे. तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्ते येणे. तैसिया तया कुळसंगती, तशी त्या कुळाच्या संगतीने जे जे लोक वर्तती, जे जे लोक आपला व्यवहार करतात तेही बाधू पावती निमित्ते येणे, त्यांनाही बाधा होते, त्यांच्याही वर्तनामध्ये फरक पडतो. आपल्याकडे वचन आहे ना, महाजनो येन गता सपंथा. मोठी माणसं ज्या मार्गाने जातात तोच मार्ग सर्वजण आचरतात. आपल्या कुणाचाही घर आदर्श आहे, त्या आदर्श घरामधली लोक कशी राहतात, कशी वागतात, काय बोलतात, हे बघून बाकीचे लोकही आपला आचार ठरवतात. जेव्हा लोकांच्या घरातल्या मुली जीन पॅन्ट्समध्ये असतात तेव्हा त्यांना काही वाटत नाही, पण अहो आमच्या महाराजांच्या घरी मुली जीन पॅन्ट्स घालतात. अपेक्षा काय आहे की जो परंपरावादी आहे, वादी माणसाच्या घरामध्ये हे घडतं आहे, मग घरातल्या मुली म्हणतात तुमचंच काहीतरी असतं. त्यांच्या घरी मुली घालतात ना, आम्ही घालतो तर काय बिघडलं. इथे तो मुद्दा आहे. आम्ही काय करावं काय करू नये असा नाही, एकाने केलं म्हणून दुसरा करतो असा नाही. विषय एकच आहे की कोणतीही गोष्ट स्वीकार्य आहे का अस्वीकार्य आहे. आणि जी अस्वीकार्य गोष्ट आम्ही स्वीकारली आहे तिच्यामधून अनेक लोक असे निर्माण होतील की जे अशा प्रकारच्या उद्युक्त होतील. काय होतं त्याला, काही होत नाही, हे केल्याने काही बिघडत नाही. आता त्यांनी जसं इथे म्हटलं आहे की हा जो वर्णसंकर आहे हा वर्णसंकर होतो. कुलस्त्रिया भ्रष्ट होतात, कुलस्त्रिया भ्रष्ट होतात हे सांगितलं आहे महाभारतामध्ये. भीष्माचार्यांनी जे अनेक उपदेश केले आहेत त्या अनेक उपदेशांच्या अनेक पर्वामध्ये आपल्याकडे अनुशासन पर्वात तर त्यांनी विवाहाचे प्रकार दिलेले आहेत. त्या विवाहाच्या प्रकारांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, आता उभी राहणारी मुलगी कशी कशी असते तिचे जे अनेक प्रकार सांगितलेत त्यामध्ये एक सहोडा म्हणून सांगितले की जी आपल्या मुलाला घेऊन, मुलीला घेऊन किंवा मुलांना घेऊन ती विवाह करता बोहल्यावर येऊन उभी आहे. म्हणजे जिला आधीचे कन्यापुत्र आहेत अशासुद्धा मुलीचा विवाह करावा असं महाभारताने सांगितलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही आहे की कन्यापुत्रांचा सहित मुलगी आहे, अडचण आहे, ती मुलगी त्या मुलांना घेऊन राहू शकत नाही, तिला संरक्षणाची आवश्यकता आहे किंवा तिची इच्छा आहे द्वितीय विवाह करण्याची आणि तिच्याशी विवाह करण्याकरता कोणी तयार आहे. तर महाभारतामध्ये अनुशासन पर्वात भीष्माचार्यांनी म्हणजे
उपदेश करताना धर्मराजाला, युधिष्ठिराला उपदेश करताना सांगितलं आहे की विवाहाच्या प्रकारांमध्ये हाही एक विवाह प्रकार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या धर्मशास्त्रांनी या गोष्टी मान्य केल्या आहेत असं म्हटलं आहे की हे मान्य आहे, हे मान्य आहे, हे का मान्य आहे? कारण समाजामधल्या सगळ्या प्रवृत्तींना समाजामध्ये समाविष्ट करून सगळीच माणसं एका आदर्शवादावरती चालत नाही. सगळ्यांनाच एका आदर्शवादी भूमिकेतून चालता येत नाही आणि सगळ्यांनीच तसं चालावं ही अपेक्षा नाही, कारण प्रवृत्ती भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची प्रवृत्ती जर भिन्न आहे तर प्रत्येकजण त्या ज्या प्रवृत्तीने व्यवहार करतो आहे त्या प्रवृत्तीला अधिकाधिक चांगलं वळण लावणे हा धर्मशास्त्राचा आचाराचा विचार आहे. की आचाराच्या ठिकाणी ते कोणता विचार, एवढाच विचारतात की बाबा याच्यातून वळण चांगलं कसं लागेल. घडणारी जी घटना आहे ही घटना कमीत कमी नुकसान कसं करेल. हे असं घडलं तर मग त्याला पर्याय काय, तसं घडलं तर मग त्याला पर्याय काय. आणि म्हणून समाजामध्ये सगळ्यांना समावेश करून घेताना या सर्व स्मृती ग्रंथांनी त्याचा पुष्कळ उहापोह केला आहे. पण त्याच वेळी आदर्श आचार कोणता आहे हे सांगून ठेवलं. आणि म्हणून समाजामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितला जातो तो आदर्श आचार सांगितलं. बाबा हे इथे पोचायचं आहे, बाबा हे आदर्श आहे. मग आता त्या आदर्शापासून आम्ही किती लांब आहोत किंवा त्या आदर्शाच्या आम्ही किती जवळ जाऊ शकतो हे आम्ही ठरवायचं. तो विषय आमचा आहे. कारण प्रत्येकाचं जीवन हे सारखं नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनातल्या समस्या या सारख्या नाही आहेत आणि त्यामुळे एकाच साच्याचे गणपती बनून समाज चालत, समाजामध्ये भिन्नता आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे त्याप्रमाणे समाजात आदर्श जीवन डोळ्यापुढे असावं लागतं. आदर्श जीवन जगणारी माणसं असावी लागतात आणि समाजामध्ये आग्रह असतो आणि त्याच्यात प्रतिष्ठा असते की आपलं घराणं, आपलं कुल हे आदर्शवादी आहे. लोकांनी आपल्याकडे बघावं आणि धडे घ्यावेत, लोकांनी आपल्याकडे पाहावं आणि प्रत्येक व्यक्तीसुद्धा त्याचा विचार करते. व्यक्तीतून समाज घडतो. ह्या व्यक्तीचं हे चांगलं घेण्यासारखं आहे की तो माणूस लगेच त्या व्यक्तीकडे एका भूमिकेतून पाहतो की नाही या बाबतीमध्ये ही व्यक्ती आदरणीय, त्याही व्यक्तीला समाधान असतं. आणि जोपर्यंत ती काही अध्यात्माच्या क्षेत्रात पोचून सगळ्याच्या पलीकडे गेलेली नसते तोपर्यंत त्या प्रतिष्ठेचं कौतुक त्या व्यक्तीला आहे. तिलाही वाटतं की आता जे माझ्या नावावर म्हटलं जातं ते मला शेवटपर्यंत टिकवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे कीर्तीचा किंवा आपल्या चांगुलपणाचा एक मनुष्याने जर एक आग्रह धरला तर त्या आग्रहाला सुद्धा कोणी नाकारलं नाही आहे. त्याचं कारण असं की ठीक आहे याला हे असंच चांगलं पाहिजे, हे असंच असलं पाहिजे, घरामध्ये मोठ्या माणसांचा आग्रह हे असंच घडलं पाहिजे. तर का सांभाळलं जातं? त्याचं कारण असं की त्या सांभाळण्याकरता तरी मनुष्य पदभ्रष्ट होत नाही. त्या सांभाळण्याकरता तरी मनुष्य आपल्या मार्गावरून बाजूला जात नाही. हे आपल्याला असं राखलं पाहिजे. त्याकरता मी नेहमी एक व्यवहारामधला एक वापरते, शो मस्ट गो ऑन. जे जसं स्वीकारलेलं आहे ते तसं शेवटपर्यंत नेलं पाहिजे. हे बरोबर आहे, हे बरोबर नाही, ह्याच्याकरता माझी तक्रार आहे, त्याच्याकरता माझी जे समोर आलं आहे ते आलं आहे त्याला तसे पर्याय शोधून त्याच्यातून अधिकाधिक चांगला मार्ग निवडून, सुखाचा मार्ग निवडून, सगळ्यांच्या लाभाचा मार्ग निवडून जीवन पुढे गेलं पाहिजे. पण प्रत्येकाला खाट एकाचे दोन हा काही त्याला पर्याय नाही. म्हणून जे जसं आहे ते तसं निभावलं पाहिजे. शो मस्ट गो ऑन, की शो चालू राहिलं पाहिजे. जे जसं आहे तसं इथे त्यांनी म्हटलं आहे आपल्याला की म्हणाले तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती धू पावती निमित्ते येणे तैसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. अहो काय सांगू म्हणाले, संबंध कुलालाच त्या ठिकाणी नरक यातना भोगाव्या लागणार आहेत.
पडिलिया ती ठाई मग कल्पांतीही उगंडू नाही. एकदा त्या नरकात जाऊन पडल्यावर काय सुटका आहे म्हणाले. येसणे पतन कुलक्षयी, एवढं या कुलक्षयामध्ये पतन आहे. अर्जुन म्हणे पडिलिया, इथे देवा हे विविध कानी ऐकीजे. म्हणाले भगवंता, अरे तुला इतक्या प्रकाराने मी सांगतो आहे, परी अजूनही त्रासून उपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा. अरे म्हणाले तुला इतक्या प्रकाराने सांगितलं तरी तू वैतागत नाही आहेस, त्रासून उपजे. तू अजून काय बोलतोस अर्जुना, हे काय बरोबर आहे का? असा वैताग काही तुला आला नाही, मी इतक्या परोपरी सांगतोय. हृदय वज्राचे हे काय कीजे, तुझं अंतःकरण काय वज्रासारखं कठीण केलंयस की काय? ऐक आता मी काय म्हणतो ते. अपेक्षिजे जया लागी ते तव क्षणिक. राज्य सुखाची अपेक्षा करणं, या सुखाची जातकुळीच मुळी क्षणिक आहे. ऐसे जाणताही दोख अवेरुना. हे सगळं कळत असताना सुद्धा आम्ही या युद्धाच्या निमित्ताने हे जे काही करणार आहोत पाप, ते अजून करावं असं वाटतं तुला? त्याचा अवेर करू नये. हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले, सांगपा काय थेकुले घडले आम्हा. अरे म्हणाले या मोठ्यांच्याकडे आम्ही युद्धाच्या निमित्ताने मारण्याच्या दृष्टीने पाहिलं आहे. हे काय लहान पाप आहे, यांना आम्ही मारावं. असं केल्यानंतर सुद्धा जे दुःख भोगावं लागतं त्याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला मरण आलं तर बरं. वधावया दिठी सुधले, सांगपा काय थेकुले घडले आम्हा. हे एवढं मोठं पाप आमच्याकडून घडलं तर म्हणाले आम्हाला मरण आलेलं काय वाईट हे सगळं होण्यापेक्षा. म्हणून मग पुढे ते म्हणतात यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणया धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन मे क्षेमतरम भवेत. म्हणाले जरी माम, मला म्हणाले शस्त्रांनी यांनी मारायचं ठरवलं. शस्त्रपाणया, ज्यांनी हातामध्ये शस्त्र धारण केलेली आहेत असे कौरव जर माझ्यासारख्या निशस्त्रावरती, म्हणजे शस्त्र हातात न धारण केलेला, त्यांना प्रतिकार न करणारा, धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन, त्यांनी जर मारलं, मे क्षेमतरम भवेत, तर माझं अधिक कल्याण होईल. मी हातात शस्त्र तर ठेवणार नाही, मी त्यांना प्रतिकार करणार नाही. धार्तराष्ट्रांनी किंवा या कौरवांनी हातात शस्त्र घ्यावीत, ती माझ्यावरती चालवावीत. मी प्रतिकार न करता जे करतील त्या युद्धाला मी सामोरा जाईन, म्हणजे मी ठार होईल. आणि असं झालं तर माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगलं होईल. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे. याच्या पुढे हे जे सगळं जीवन येणार आहे वाट्याला, जे माझ्या डोळ्यापुढे दिसतंय आणि तुला एवढं वर्णन करून सांगितलं आहे, त्याच्यापेक्षा जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे, त्यापेक्षा यांचे शरसंधान जे माझ्या देहावरती होईल, तो शरवर्षाव मी सहन करावा, हे सगळ्यात चांगलं. म्हणाले तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके. ते मृत्यूही चांगला, परी येणे कल्मशे चाड नाही. पण हे पातक करण्याची मला काही इच्छा नाही. ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. हे आपलं सगळं कुळ पाहिलं अर्जुनानी आणि मग तो म्हणतो की ह्या राज्य मिळवणं म्हणजे केवळ नरकाचा भोग आहे. संजय उवाच एवं मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. आता संजय सांगतोय धृतराष्ट्राला, अरे म्हणाले पहा, अशा प्रकारे अर्जुन बोलून त्या युद्धाच्या भूमीवरती रथामधून खाली उतरला, मागच्या बाजूला जाऊन बसला, हातातले सगळे शर चाप शस्त्रास्त्र धनुष्य बाण सगळं टाकून दिलं आणि अत्यंत शोकाकुल झालेला आहे. शोक संविघ्न मानसः. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. आता हे सगळे यांची चर्चा बोलणं चालू असतानाच म्हणाले संजयानी सांगितलं की अर्जुनाची स्थिती काय आहे बघा. म्हणाले मग अत्यंत उद्वेगला. हे एवढं बोलणं झालं, भगवंताला काही उद्वेग आला नाही. म्हणाले
अर्जुनालाच उद्वेग आला. न धरता गहीवरू आला. न धरता म्हणजे जो धरवत नाही, म्हणजे आवरत नाही असा. न धरता, न धरत गहीवरू आला. जो गहीवर आलेला आहे, जो आवरत नाही आहे असा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा आवेग आलेला आहे. तेथ उडी घातली खाला रथवनिया. आणि त्याचवेळी त्यांनी रथातून खाली उडी मारली. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू. ज्याप्रमाणे म्हणाले एखाद्या राजाला त्याच्या स्थानावरून भ्रष्ट केल्यानंतर तो जसा सर्व बाजूनी हताश झालेला असतो, सर्व बाजूनी हरलेला असतो, अशा प्रकारे जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू, सर्व प्रकारांनी जिंकला गेलेला आहे. कुठलीच बाजू त्याच्या बाजूनी प्रबळ राहिली नाही. का रवी राहुग्रस्तू निस्तेज झाला, निष्प्रभ झाला आहे. किंवा रवीला म्हणजे सूर्याला जर राहूनी ग्रासला आहे तर तो जसा प्रभाहीन होतो, त्याचं जसं तेज नष्ट होतं, तसा म्हणाले ना तरी दुसरा दृष्टांत देतो. म्हणाले महासिद्धी संभ्रमे. कोणी मोठी सिद्धी समोर आली आहे, तपस्वी आहे, दीर्घ कालापर्यंत तपाचरण चालू आहे आणि त्याच्या सिद्धीच्या प्राप्तीबरोबर त्याच्या मोहात पडला आहे. जिंतला तापसू भ्रमे. त्याच्यामध्ये त्या मोहामध्ये भ्रमानी भ्रमिष्ट होऊन मोहित होऊन अडकला आहे. मग आकळूनी कामे दिनू कीजे. मग म्हणाले त्याच्या तडाख्यात सापडल्यानंतर, त्या कामनेच्या तडाख्यात सापडल्यानंतर तो तपस्वी जसा दीन होतो, तो सर्व बाजूनी हतप्रभ होतो, तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. तसा म्हणाले तो धनुर्धर अर्जुन हा अत्यंतिक दुःखाने जर्जर झाला. दिसे जेथ रहंवरू त्यजिला तेणे. आता जर्जर झालेला दिसे, जर्जरू दिसे, जेथ रहंवरू त्यजिला तेणे. आणि त्यावेळी त्यांनी काय केलं, रहंवरू रथ त्यजिला, रथातून खाली उतरला. मग धनुष्यबाण सांडिले. मग हातातले धनुष्यबाण सोडून दिले. न धरता अश्रुपात आले. म्हणजे आवरता येत नाही असा अश्रूंचा वर्षाव त्याच्या डोळ्यातनं सारखा व्हायला लागला. ऐसे ऐके राया तेथे वर्तले. धृतराष्ट्र ऐक, हे असं तिथे घडलं. संजयो म्हणे, संजयानी सांगितलं, आता यावरी तो वैकुंठ नाथू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपिल. म्हणाले आता या ठिकाणी या वैकुंठनाथाने भगवान श्रीकृष्णाने हा असा अत्यंत दुःखी दीन झालेला पार्थ पाहिला आहे. आता कशा प्रकाराने परमार्थाचं म्हणजे परमार्थ योग्य कारण सांगणारं, योग्य तर्क देणारं, श्रेष्ठ असा ज्याच्यामध्ये अर्थ लपलेला आहे, हेतू आहे, श्रेष्ठतेला जो कारण आहे असा परम अर्थ जो आहे तो कसा सांगेल. आता कळेल आपल्याला की तो काय सांगेल याला. ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदैव म्हणे आता नाथू निवृत्ती दासू. म्हणाले ती कथा पुढे सविस्तर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि अत्यंत कौतुकाने ती कथा ऐका. ज्ञानदेव आता म्हणतायत की हा निवृत्तीचा दास आता तुम्हाला ती कथा पुढे सांगणार आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. हा अध्याय आता आपला संपला आहे आणि दुसरा अध्याय जो आहे त्या अध्यायाला आपण पुढच्या वेळी सुरुवात करू. संजय उवाच तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुले क्षणम विषिदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदनः. आता संजय सांगतो की याप्रमाणे आता काय पुढे घडेल ते बघा. म्हणाले हा शोकाकुल पार्थ आहे, रुदनाला येऊन टेकलेला आहे. त्यावेळी आता भगवान त्याला काय म्हणतात हे आता मी तुम्हाला सांगेन. आता पुढच्या वेळी आपला दुसरा अध्याय सुरू होईल.